संपूर्ण देशभरात एका गावाचं नाव अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं ते म्हणजेच रेटरे बुद्रुक. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील याच कृष्णाकाठी असलेलं हे रेटरे बुद्रुक. आणि आज रेटरे बुद्रुक या गावच्या या जे घाट आहे कृष्णा घाट, या घाटाचा लोकार्पण सोहळा म्हणजेच उद्घाटन, विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे 1 कोटीहून अधिक निधी विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नानं, आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर माजी खासदार वंदना चव्हाण, माजी राज्यमंत्री सुद्धा त्या होत्या, आणि यांच्या विशेष निधीतून या घाटाचा जो लोकार्पण सोहळा आहे तो होतोय. मी सध्या याच घाटावर सध्या उभा आहे. याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल, रेटरे बुद्रुक हे गाव पहिल्यापासून खर तर बासमतीचा जो स्वाद आहे याच रेटरे बुद्रुक गावामध्ये आहे. विशेषतः कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अत्यंत नंदवन झालेलं हे गाव. आणि या गावाचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजेच माजी मंत्री स्वर्गीय यशवंतराव मोहिते याचबरोबर सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांचं हे गाव. याचबरोबर रेठरे बुद्रुक मधील अनेक ज्या माहेरवासिनी आहेत यांनी गाजवलेलं कर्तृत्व ही खूप मोठं आहे. आणि याच आज या माहेरवासिनींचा सत्कार याच भूमीमध्ये होतोय. विशेष म्हणजे या गावातील दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजेच ऊस पिकामध्ये अग्रगण्य असलेलं हे गाव. कृष्णा सहकारी साखर कारखाना, याचबरोबर बासमती तांदूळ, आणि तिसरा मुद्दा या कृष्णेच्या काठी असलेलं हे पवित्र मंदिर. मी याच मंदिराच्या समोर अगदी उभा आहे. आणि असं हे रेटरे बुद्रुक गाव निसर्गानं नटलेलं आणि विशेषतः कर्तृत्वानं खऱ्या अर्थानं राज्यभरात गेलेलं हे गाव. याचबरोबर या गावामध्ये डॉक्टर सुरेश भोसले यांचंच हे गाव. याचबरोबर खरं तर सहकार महर्षी जयवंतराव भोसले याचबरोबर स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचं हे गाव. आणि या गावानं केलेलं कर्तृत्व खूप मोठं आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.